आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमची मुंबई न्यूज। नमस्कार। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वार्ताहर परिषदेमध्ये आपलं सर्वांचं वार्ताहर मित्रांचं मनापासून स्वागत। माझ्यासोबत सहप्रवक्ते राष्ट्रीय प्रवक्ते श्री क्लाइड कॅस्ट्रो आणि मुंबईचे खजिनदार आणि प्रदेशचे प्रवक्ते संजय तटकरे हे देखील आहेत। मला दोन विषयांकडे आपल्या सर्वांचं लक्ष वेधायचं आहे। 18 जानेवारीला राज्यपाल सचिव कार्यालय यांचा एक आरटीआयच्या माध्यमातून त्यांनी संतोष जाधव नव्या मुंबईचा आरटीआय कार्यकर्ता त्यांना एक त्यांनी माहिती दिली। त्या आरटीआय कार्यकर्त्याने अशी माहिती मागितली की राज्यपाल महोदयांनी सरकार स्थापन करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण पत्र पाठवलं होतं का, तर त्याच्यावर असा खुलासा आरटीआयच्या माध्यमातून आलेला आहे। माननीय राज्यपाल यांनी श्री एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाचे तसेच श्री देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी दिलेल्या पत्रांचा जावक क्रमांकांची नोंद जावक नोंद वहीमध्ये दिसून येत नाही। हे कोण म्हणतंय? हे महाराष्ट्र राजभवन म्हणतंय। प्रोसिजर सरकार स्थापन करायची अशी असते की एखादा लीडरला असं वाटतं की त्याच्याकडे मेजॉरिटी आमदार आहेत, त्या तो राज्यपालांकडे जातो आणि सांगतो की माझ्याकडे रिक्वायर्ड न्यूमेरिकल स्ट्रेंथ सरकार बनवण्यासाठी असते आणि त्याच्यावर राज्यपाल एकदा कन्व्हिन्स झाले की त्याच्यानंतर राज्यपाल त्याला निमंत्रित करतात। हे निमंत्रण लेखी स्वरूपाचं असलं पाहिजे अशी साधारणपणे ती प्रक्रिया आहे। परंतु आता राजभवन कार्यालयातनं जे आरटीआय प्राप्त झाला त्याच्यामध्ये असलं कुठलंच निमंत्रण सन्माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि सन्माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब यांना महाराष्ट्राच्या राजभवनमधून देण्यात आलं नव्हतं असा हा आरटीआयचा खुलासा आहे। आता दुसरा प्रश्न असा निर्माण होतो की जर निमंत्रण नसेल तर सरकार कसं स्थापन झालं, म्हणजे जी शपथ देण्यात आली याचा संविधानिक दर्जा काय हे राजभवननी किंवा राज्याच्या राज्यपाल महोदयांनी ते स्पष्ट करण्याची आवश्यकता होती। काल मी याच्या संदर्भामध्ये जेव्हा बाईट दिली तेव्हा हेच बोललो की महाराष्ट्राच्या राज्यपालांनी ही गोष्ट स्पष्ट करावी की विद्यमान सरकारचा संविधानिक दर्जा काय। उद्या आता ही 18 तारखेला जेव्हा आरटीआय आलं त्याच्यानंतर 2 किंवा 3 दिवसानंतरच राज्यपाल महोदयांनी देशाच्या प्रधानमंत्र्यांना पत्र लिहिलं की मला महाराष्ट्राच्या पदातनं तुम्ही या जबाबदारीतनं मुक्त करा। एकीकडे हा आरटीआयचा खुलासा ज्याच्यामध्ये विद्यमान मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रण दिलं नाही अशी ह्याच्यातली राज्यभवनची माहिती, आणि दुसरीकडे राज्यपाल महोदयांनी पंतप्रधानांना महाराष्ट्राच्या पदभारातनं मुक्त करा अशी विनंती केली। ह्या दोघांमध्ये काही कनेक्शन आहे का याचाही तपास झाला पाहिजे, काय लॅप्सेस झाले आहेत का। आणि हे एकीकडे कॉन्स्टिट्यूशनल विषय केंद्रीय सर्वोच्च न्यायालयामध्ये पेंडिंग असताना अशा पद्धतीचा ज्या खुलासा येतो तर सामान्य माणसाच्या मनामध्ये नक्कीच काही ना काही शंका निर्माण होते। वास्तविक खुलासा राजभवनने करायला पाहिजे होता, परंतु खुलासा राज्याच्या उपमुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांनी केला, त्यांच्याबद्दल आदर आहे। परंतु हा खुलासा हा सरकारने न करता राजभवनने करायला पाहिजे। अशा पद्धतीची ही नियुक्ती करताना किंवा ही ओथ ऑफ ऑफिस त्यांना ॲडमिनिस्टर करताना त्यांना लेखी स्वरूपातलं निमंत्रण सन्मान्य देवेंद्र फडणवीसांना खरं तर मुख्यमंत्र्यांना दिलं पाहिजे, कारण ते लीडर ऑफ द मेजॉरिटी असल्यामुळे सन्मान्य मुख्यमंत्र्यांना सरकार स्थापनेचं निमंत्रण राजभवनने दिलं की नाही याचा खुलासा महाराष्ट्राचे राज्यपाल महामहिम भगतसिंग कोश्यारी यांनी केला पाहिजे। दुसरा एक आरोप काल सन्मान्य उपमुख्यमंत्र्यांनी महोदयांनी केला की त्यांना जेलमध्ये टाकण्याचा कट हा महाविकास आघाडीच्या काळामध्ये शिजत होता। त्यांचा उंगली निर्देश कुणाकडे होता मला माहिती नाही, परंतु अशा पद्धतीचा कुठलाच कट हा महाविकास आघाडीच्या काळामध्ये झाला नाही। त्यांचा आरोप झाल्यानंतर अतिशय तो हास्यास्पद सगळ्यांना खरं तर वाटलं। आमच्या पक्षाची काल बैठक होती, त्याच्यामध्ये कोणी तर वाचून दाखवला व्हॉट्सॲपवर, आणि साधारणपणे त्याच्यावर काही प्रतिक्रिया कोणी दिली नाही, कारण असला कुठल्या आरोपाला काही तथ्य नाही। परंतु ज्या भारतीय जनता पार्टीने देश पातळीवर अनेक महाविकास आघाडी असेल किंवा यूपीएचे नेत्यांना
कुठल्या ना कुठल्या आरोपामध्ये जेलमध्ये डांबून ठेवलं, त्या पक्षाच्या एका नेत्याकडनं जे अशी स्टेटमेंट येते तेव्हा नक्कीच आम्हालाही त्याच्यामध्ये म्हणजे काही नो कमेंट किंवा ते सगळे आरोप चुकीचे आहेत असंच त्याच्यातलं स्पष्ट मत आहे. ईडीचा संदर्भामध्ये, सीबीआयच्या संदर्भामध्ये एवढा राजकीय नेत्यांवर आरोप करून त्यांच्यावर ती सूडबुद्धीने कारवाई झाली की आता काल झवेरी बाजारमध्ये तोत्या ईडीच्या अधिकाऱ्यांनी तिथे रेड टाकली, तिथे सोनं उकळलं आणि नंतर पोलीस कारवाई झाली आणि त्यांना पकडण्यात पण आलं. परंतु ज्या इन्स्टिट्यूशन्स, ज्यांच्यावर नामांकित इन्स्टिट्यूशन्स आहे, त्यांच्या नावाचा एवढा दुरुपयोग व्हायला लागलेला आहे, हे फक्त भारतीय जनता पार्टीच्या कार्यकाळामध्येच होऊ शकतं. तिसरा विषय आहे सन्माननीय राज ठाकरे साहेबांचा. त्यांना मुंबईमध्ये लाईटच्या पोल्सवर केलेली रोषणाई ही डान्स बार सारखी दिसते. म्हणजे अतिशय शोकांतिक आहे की राज ठाकरे साहेबांकडनं अशा पद्धतीचं वक्तव्य येणं. मुंबईमध्ये इलेक्ट्रिक पोलवर केलेली रोषणाई जर मला वाटतं राज ठाकरे साहेबांना डान्स बार सारखी दिसत असेल तर हा समस्त मुंबईकर जनतेचा अपमान आहे आणि ह्याच्या संदर्भात राज ठाकरे साहेबांनी त्यांचा खुलासा केला पाहिजे, किंबहुना मुंबईकर जनतेची माफी मागितली पाहिजे. परंतु राज ठाकरे साहेबांना हे दिसलं नाही की बेस्ट 18% वीज दरवाढ मुंबईकरांसाठी करणार आहे. राज ठाकरे साहेब जर ह्याच्यावर बोलले असते की मुंबईकर जनतेच्या संदर्भामध्ये एकनाथ शिंदे सरकारने असा निर्णय घेऊ नये, 18% वीज दरवाढ करू नये, तर नक्की आनंद झाला असता. परंतु तशी परिस्थिती त्यांची दिसत नाही. त्यांनी मुंबईला डान्स बारची तुलना करणं मला वाटतं हा सगळ्याच मुंबईकरांचा फार मोठा अपमान आहे. महेशजी, हा, जे जे सरकारने म्हटलंय की आमच्याकडे जे कागदपत्र आहे ते कागदपत्र कोर्टामध्ये आम्ही कदाचित दिले असे असं, कारण कोर्टामध्ये केस असल्यामुळे कोर्टात कागदपत्र असतील. मग तुमचा अविश्वास का की सरकारने मग ते जे पत्र आहे ते कोर्टात दिले असलं तर दावा जरी करता येते? माझा प्रश्न राज्याच्या महामहिम राज्यपाल महोदयांना होता. त्यांच्या कार्यालयाने अशा पद्धतीचा RTI खुलासा केला आणि कुठलीही कागद जरी कोर्टामध्ये असली तरी त्याची झेरॉक्स कॉपी किंवा छायांकित प्रत आणि त्याचा आवक जावक क्रमांक हा नोंद वहीमध्ये नोंद असतो. याच्यामध्ये सरळ लिहिलंय की उपमुख्यमंत्री यांना शपथविधी घेण्यासाठी दिलेल्या पत्राची जावक क्रमांकांची नोंद जावक नोंद वहीमध्ये दिसून येत नाही. हा त्यांच्या खुलास्यामधला डायलॉग आहे. म्हणजे त्याच्यामुळे खरं कोणाला मानायचं? जे नंतर काल उपमुख्यमंत्री मोदींनी खुलासा दिला तो खरा आहे की राजभवनने हे जे पत्र पाठवलं तर खरं आहे? त्याच्यामुळे त्यांच्याकडे बहुमत आहे ह्याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही. परंतु जी प्रोसेस आहे, लीडर ऑफ द मेजॉरिटीला बोलून त्यांना आमंत्रण देऊन त्याला सरकार स्थापनेचा प्रस्ताव देणं हे राज्यपालांची एक प्रोसेस असते राजभवनची. ती प्रोसेस या माध्यमातून झाली नाही असं एकंदरीत समजतं. आणि जर ती प्रोसेस झाली नसेल तर याला घटनात्मक काय पेच निर्माण होतील हा देखील एक नवीन प्रश्न निर्माण झालाय. संजय राऊतांनी आज दावा केला आहे की जी पिंपरीची जी जागा आहे, चिंचवडची जागा आहे, पोटनिवडणुकीमध्ये शिवसेनेला ती जागा शिवसेनेची आहे, त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने यावर कुठल्या प्रकारचं क्लेम करू नये. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा आणि बाकीचे राज्यातले सर्व नेते यांची काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुख्य कार्यालयामध्ये बैठक झाली. त्याच्यामध्ये अनेक गोष्टींवर चर्चा झाली. त्याच्यानंतर संध्याकाळी रात्री मला वाटतं 9च्या सुमारास मातोश्रीवर आमचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील साहेब आणि विरोधी पक्ष नेते अजितदादा, सन्मान्य तटकरे साहेब हे देखील गेले आणि तिकडे सकारात्मक तोडगा काढण्याच्या संदर्भामध्ये महाविकास आघाडी भक्कम आघाडी करून मुंबई महापालिका असेल किंवा ह्या पोटनिवडणुका असेल त्याच्या संदर्भातली काही चर्चा झाली. निश्चितच प्रत्येक पक्षाला वाटतं की आम्ही ती लढवली पाहिजे, पण त्याच्यातला समोपचाराने हा निर्णय लवकर घेण्यात येईल. पिंपरी चिंचवडची जागा सोडणार असं काय? नाही, पिंपरी चिंचवडची जागा राष्ट्रवादीचेही लोक क्लेम करत आहेत, पण समोपचाराने वरिष्ठ नेते ह्या संदर्भातला निर्णय घेतील. एक दुसरा मुद्दा आहे की जे सदावर्ते आहेत, गुणवंत सदावर्ते, त्यांनी म्हटलंय की पवार यांच्या घरावरती हल्ला झाला, त्याच्यातून फडणवीस यांच्या विरोधात कट रचण्यात आला होता आणि आम्हाला अटक करण्याचा प्रयत्न झाला.
सदावर्ते एसटी कर्मचाऱ्यांचे प्रवक्ते आहेत, त्यांचे नेते आहेत की देवेंद्र फडणवीस साहेबांचे प्रवक्ते आहेत हे मला अजून कळालेलं नाही. परंतु आज ज्या पद्धतीने सदावर्तेंनी पवार साहेबांवर टिप्पणी केली, मला वाटतं एका वकिलाला शोभणारी ही भाषा नव्हे. आपण एखाद्या ज्येष्ठ नेत्याच्या संदर्भामध्ये जेव्हा बोलतो तेव्हा अरेतुरीची भाषाने आदराने बोललं पाहिजे. वैचारिक मतभेद असू शकतात, त्याला लोकशाहीमध्ये स्थान आहे, परंतु ज्या पद्धतीने आरडाओरडा करून सदावर्ते आज बोलत होते, मला वाटतं कुठल्याही लोकशाहीला शोभनीय असं त्यांचं वर्तन नाही. ही जी माहिती आली आहे याच्या संदर्भात हायकोर्टात तुम्ही धाव घेणार आहे का? कारण की अशा पद्धतीने जर असंविधानिक गोष्टी घडल्या असतील तर राज्यपालांच्या भूमिकेवरती संशय निर्माण होतोय आणि कोर्टाकडून दिलासा मिळवण्यासाठी तुम्ही कोर्टात जनहित याचिका दाखल करणार आहात. राज्यपाल महोदयांनी महाराष्ट्राच्या पदातनं मुक्त व्हावं ही इच्छा जाहीर केल्यानंतर वास्तविक अशी आमची अपेक्षा आहे की उद्याचा झेंडावंदन राज्यपाल कोश्यारीजी यांच्या हस्ते महाराष्ट्रातलं होणारा शेवटचा झेंडावंदन असावा. परंतु आता ही माहिती आल्यानंतर आम्हीही देखील याच्या संदर्भातला कायदेशीर पाठपुरावा करत आहोत. पक्षाच्या स्तरावर ह्या संदर्भातला निर्णय आम्ही घेऊ. महाराष्ट्र के राज्यपाल कार्यालय से 18 तारीख को एक आरटीआई एप्लीकेशन का खुलासा आया. उसमें उन्होंने लिखा है कि सीएम एकनाथ शिंदे एंड डिप्टी सीएम देवेंद्र फडणवीस जी को शपथ ग्रहण करने के लिए किसी प्रकार का कोई पत्र या उसका नोटिफिकेशन गवर्नर हाउस के रिकॉर्ड्स में नहीं है. वास्तविक जब कोई लीडर ऑफ द मेजॉरिटी खुद की गवर्नमेंट क्लेम करने के लिए राज्यपाल महोदय को मिलता है तो राज्यपाल कन्विंस होने के बाद उसको इनवाइट करते हैं, ऑफिशियली इन राइटिंग इनवाइट करते हैं कि आप अगर सरकार बना सकते हैं, आपने जो ये आंकड़े दिए ये तो आप ये सरकार बनाइए. लेकिन यहाँ पे शपथ विधि हुआ 6 महीने हो गए, लेकिन राजभवन के माध्यम से जो आरटीआई यहाँ पे मिला है उसके अंदर किसी भी प्रकार का इन्विटेशन लीडर ऑफ द मेजॉरिटी को नहीं दिया गया. इसमें स्पष्ट रूप से इसमें कहा गया है. अब इसके ऊपर का खुलासा महाराष्ट्र के राजभवन के या महाराष्ट्र के राज्यपाल महोदय ने करना चाहिए था, लेकिन हमारे उप मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहब ने इसके ऊपर खुलासा किया. लेकिन कुछ भी हो, डॉक्यूमेंट तो राजभवन में होना चाहिए. अब डॉक्यूमेंट नहीं है, ये अगर आरटीआई में बोला, क्योंकि ये पब्लिक डॉक्यूमेंट, आरटीआई इज अ पब्लिक डॉक्यूमेंट, दिस इज ऑल्सो वैलिड इन द कोर्ट ऑफ लॉ. तो यहाँ पे अगर ये पब्लिक डॉक्यूमेंट में अगर कह रहे हैं कि हमने निमंत्रण ही नहीं दिया, तो सरकार का संवैधानिक दर्जा क्या, ये महाराष्ट्र के राज्यपाल सन्मान्य कोश्यारी जी ने बताना चाहिए. दूसरा एक विषय है, मुंबई के इलेक्ट्रिक पोल्स के ऊपर ब्यूटिफिकेशन के तहत, इलेक्ट्रिफिकेशन के तहत कुछ रोशनाई की गई है. उस रोशनाई को हमारे दूसरे मनसे के प्रमुख नेता सन्मान्य राज ठाकरे साहब डांस बार की उपमा दे रहे हैं. मुझे लगता है कि मुंबई को या मुंबई के ब्यूटिफिकेशन को, इलेक्ट्रिक ब्यूटिफिकेशन को डांस बार कहना मुंबई का एक बहुत बड़ा अपमान है, मुंबईकर नागरिकों का अपमान है, मराठी मानुस का अपमान है. वास्तविक राज ठाकरे साहब के पास से इस प्रकार के वक्तव्य की अपेक्षा नहीं थी. उन्हें ये नहीं दिखा कि मुंबई के जनता के ऊपर एकनाथ शिंदे और फडणवीस सरकार 18% का अधिभार इलेक्ट्रिसिटी चार्जेस में लगाने जा रही है. इसके ऊपर अगर राज ठाकरे साहब बोलते तो हम जरूर उनकी सराहना करते. लेकिन मुंबई का ब्यूटिफिकेशन, उन्हें इलेक्ट्रिक ब्यूटिफिकेशन, उन्हें डांस बार जैसा लगता है. ये बहुत ही निंदाजनक, खेदजनक उनका वक्तव्य है. मुझे लगता है राज ठाकरे जी ने मुंबईकर जनता से माफी मांगनी चाहिए. थैंक यू. सर, शिंदे गट के एक नेता है बांगड़ करके, उनका एक वीडियो आउट हुआ है कि वो रफस फॉर्म हो रहा है, मारापीटी हो रही है, वहाँ पे क्या कहना चाहिए? शिंदे गट के विधायक संतोष बांगर एक हैबिचुअल ऐसे नेता हैं जो बार बार जाके किसी ना किसी प्रकार का रकस क्रिएट करते हैं, मारधोड़ करते हैं, गाली गलौज करते हैं. जब शक्ति प्रदर्शन की बात हुई तो महाराष्ट्र गवर्नमेंट के सह्याद्री गेस्ट हाउस में उन्होंने शक्ति प्रदर्शन किया. पिछले साल इसके संदर्भ में मैंने प्रोटोकॉल आयुक्त मनीषा महेश्कर जी को लेटर भी लिख के कंप्लेन भी की थी, लेकिन किसी प्रकार का रिवर्ट उनके पास से नहीं आया. फिर कोई कैंटीन वाले को मारा, फिर किसी को गाली गलौज दी, और अभी मेरे ख्याल से किसी आईटीआई के प्रोफेसर को
उपाध्याय शायद उनका नाम है, उनको मारपीट की है, ऐसा कुछ वीडियो आया। लेकिन हमारा महाराष्ट्र राज्य छत्रपति शिवाजी महाराज के नाम से हम राज्य करते हैं, और एकनाथ शिंदे की सरकार में इतना लॉलेसनेस अगर हो रहा होगा तो निश्चित रूप से इसके ऊपर ध्यान देने की आवश्यकता है। आमची मुंबई, आवाज महाराष्ट्राचा। आमची मुंबई न्यूजला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा।